नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खास स्पेशल ही प्राचीसाठी मिसळ पाव. माझ्यासाठी ना भाई बंद करना, तेरा बकवास बंद कर अभी. रेसिपी काढली नाही तर मित्रांनो तुम्ही लाईक सबस्क्राईब करतच नाही मला तर थोडीशी ऊब येईल. तर प्लीज लाईक सबस्क्राईब करत जा आणि माझे व्हिडिओला थोडीशी पूर्ती मिळते मला की काहीतरी नवीन बनवा म्हणून. तुम्ही आज लोक कधी मिसळ पाव खाल्ला नाही. आज मी फर्स्ट टाइम मला आवडायला मी खाल्लाच नाही. समझ रहे हो ना. असं सपोर्ट करा आणि तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर आम्हाला सांगा कमेंट करून. आणि मी तोपर्यंत एक तुम्हाला पूजा दाखवते आमची. मित्रांनो हे आमचं देऊळ आहे. रांगोळीकडे थोडंसं लक्ष नका देऊ, ते घाई गडबडीत बनले. आमचं एंट्रन्स आहे. हे हळदीचं लेपन आहे. हे तुम्हाला कधी कसं ह्याचं आमचं हळदीचं लेपन आहे. तुम्हाला कधी ते असं हळदीचं लेपन तुम्हाला कधी कळायचं असेल की तुम्ही ना कसं काढलेलं आहे, कसं बनवलेलं आहे तर मी सांगून देईन. म्हणजे त्या हळदीच्या लेपनमध्ये मी गंगाजल, गुलाबजल असे 5 तत्व आपल्याला टाकावं लागते. तर काही म्हणजे असंही टाकू शकतो तुम्ही, शहद वगैरे. तर मी माझ्याजवळ 5 इन्ग्रेडियंट नव्हते. कम से कम गंगाजल, आपलं साधं पाणी, हळद आणि चंदन मिक्स करून लावायचा. ठीक आहे. त्याच्यानं म्हणजे इतकी पॉझिटिव्हिटी येते. तुम्हाला कधी ते लेपन कसं लावायचं एकदम प्रॉपरली ऐकायचं असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून देईन. आणि तुळशीची पूजा होते तर तुळशी तर आमच्या अंधारात आहे, दिसेल नाही तुम्हाला, तर एकदा दाखवून देते. आमची तुळस आहे गाईस, दिसत नसेल तुम्हाला, अंधार आहे खूप. उद्या सकाळी दाखवेल. तर इथं आपण टाकूया तुरीचे दाणे कढईत. तेल आहे नाही, बिना तेलचे असे भाजून घेत आहे मम्मी. कशासाठी आहे? कचोरी. हां, कचोरीचा जो मसाला आहे त्याच्यासाठी आपण ना याच्यात टाकलेला आहे तुरीचे दाणे. आणि इथं साहित्य बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथे आपण काय काय घेतलं आहे, मिरची घेतली आहे, धनिया, बडीशोप, अद्रक, लसूण आणि हे जिरं. तर अद्रक लसूणचा अलग पेस्ट, मिरचीचा अलग पेस्ट आणि जिरं, बडीशोप आणि धनियाचा अलग पेस्ट, असं 3 पेस्ट करून घ्यायचे आहे. ते एका प्लेटीत आहे पण असे 3 पेस्ट करायचे, आम्ही तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला फक्त हिरव्या मिरच्याचा पेस्ट आपण काढून घेतलेला आहे. मित्रांनो असं 3 प्रकारचे मसाले रेडी झाले आहे. हा फक्त हिरव्या मिरच्याचा आहे. याच्यात बडीशोप, धना आणि जिरा आहे. अजवाईन आहे, हां, बडीशोप आहे, जिरा आहे, सोप आहे. अच्छा. तुमची रेसिपी चुकवणारी बाई. मला माहित आहे ना, मी नाही आणलं सामान. ह्याच्यात बडीशोप आहे, जिरा आहे, धने आहे आणि अजवाईन आहे. 4 वस्तू ह्याच्यात आहे. आणि अद्रक लसूण आहे सॉरी, अद्रक म्हणते. आणि हे दाणे आहे, याला आपण बारीक करून घेऊया. तुरीचे दाणे आहे, तुरीच्या दाण्याची कचोरी करणार आहोत आपण. तर मित्रांनो आता आपण बनवणार आहोत कचोरीचा साहित्य, ज्यामध्ये लागणारा मसाला जो राहते ना आपला तो. तर आपण टाकणार आहे इथे 2 चम्मच, छोट्या चमच्याने 2 चम्मच हा अद्रक लसूण पेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर हा थोडासा लालसर होऊ द्या. तेल जास्त टाकलेलं नाही मित्रांनो, एकच पळी तेल टाकलेलं आहे. आवाज वाढायची कारण की ते जास्त तेलकट नाही लागत आपल्याला, त्यामुळे एकच पळी तेल खूप होऊन जातं. आणि आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये हिरवी मिरची. तर आता आपला हिरवी मिरचीचा पेस्ट असा टाकलेला आहे. तू का मी बोलते
काय टाकला पहिले काय टाकलं बोलूया. आपण अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आहे मित्रांनो आणि आता हिरव्या मिरचीचा पेस्ट आता त्याला असं मस्त मिक्स करून घ्या तेल गरम करून मग बारीक फ्लेमवर आता मोठे फ्लेम करून घ्या मोठे फ्लेमवर मस्त आणि याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपण हा जो आपण जाडा जाडा ठेवलेला आहे जिरा म्हणजे खडे मसाले खड्या मसाल्यांचा एक काळा पावडर मसाला नाही आहे मित्रांनो हा जिरं अजवाईन बडीशोप आणि धनिया. ठीक आहे 2 मिनिटं याला आपण दरदरा काढून घेतलेला आहे. मित्रांनो मला माहिती नाही आहे ठीक आहे माझ्या बोलण्यावर राहू नका कमेंट पण करू नका कसं ठीक आहे म्हणजे मला येते असं नाही मी रोज स्वयंपाक करते पण ठीक आहे आता मला खडा मसाला बोलतो त्याला धनिया आहे ते पण आता मम्मीला नाही वाटत तर काय करू आपण. आता आपण टाकणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये हळदीचा पेस्ट चटणी काय करायची एक चम्मच त्यात टाकणार आपण 1 चम्मच हळद आणि मित्रांनो 1 चम्मच लाल मिरची पावडर ही कलरही येईल छानसा आणि थोडस टेस्ट पण वाढेल कारण की जास्त तिखट नाही आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा हिरवा आहे तुरीच्या शेंगाचा तुरीच्या पेस्ट दाण्याचा पेस्ट. दाण्याचा पेस्ट आपण थोडंसं मीडियम आचवर करून घेतलेलं आहे. कारण पकडणं पकडते मी काढून पकडते मी सांडप आणि हा बारीक करून घेते थोडासा गॅस. सोड कर काढ ते चम्मच प्लास्टिकचा तिकडे ठेवा. रेड तर छान सेंट येते मित्रांनो आपल्या कचोरीच्या ह्या टॉपिंगची खूप छान स्मेल येत आहे. तुम्ही पण नक्कीच करून पहा. ह्या तुरीच्या शेंगाचा सीझन चालू आहे आणि अशा प्रमाणे जर कचोरी केली तर वेगळी थोडीशी नाही का खूप छान लागेल. आणि तसे तर कचोरी खूप साऱ्या प्रकारची केली जाते मित्रांनो पण मला हर वर्षी या मोसममध्ये तुरीच्या दाण्याची जी कचोरी आहे ही मला खूप आवडती आहे. त्यामुळे मी हर वर्षी नाही निदान तुरीच्या शेंगा कोथिंबीर लोक 4-5 वेळाच्या वर बनून जाते. आता याच्यामध्ये राहिलेलं मित्रांनो आपलं मीठ त्या चवीनुसार मी आता याच्यामध्ये नमक ऍड करते. दीड चम्मच मी नमक घेतलेलं आहे. आणि आपण आता हा नमक थोडंसं हलवून घेऊया छानपैकी याला एकत्र जीव करू आणि हा मसाला थोडासा मोकळा होईल असा थोडासा वाफवून घेऊया बारीक गॅसवर ठेवून. आणि याच्यावरून टाकणार मी थोडीशी कोथिंबीर ही बारीक कट करू. तर हा मसाला याला आपण थोडंसं स्टफिंग ढक्कन लावून ठेवूया.
तर मित्रांनो, आपण इथे पाहत आहे ही आहे कोबीची मोठ. ही आपण मिसळला यूज करणार आहोत. आणि हे आपलं थोडंसं वापरून झालेलं आहे. काढून घेऊया. थोडासा वरून कसा धन्याचा हा बारीक कट केलेला टाकून घेऊया. आणि याला छानपैकी असं हलवून घेऊया, एकत्र जीव करून घेऊया. तर हे असं आपल्याला हा स्टफिंग तयार झालेला आहे मित्रांनो. तर आपण याला आता काढून घेऊया. क्रंच करून जिरं टाकलेलं आहे, सॉरी ओवा, अजवाईन आणि थोडंसं तेल, 2 चम्मच. आणि आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार आहोत छानपैकी. थोडं थोडं करत टाकायचं मित्रांनो पाणी. आणि मित्रांनो, आपण कणिक अशी मळून घ्यायची, जास्त मऊ पण नाही, जास्त कडक पण नाही, मीडियम, एकदम मीडियम साईजची कणिक मळून घ्यायची आहे. कारण की कचोरी मग ते मस्त फुलते. अशा प्रकारे तुम्ही कधी कचोरी केली होती का? अशा प्रकारे आपण कणिक मळून घेतो. जसं रेसिपी शेफला येते पण बोलता मला येते. यावेळेस माईक नाही, मी आहे, तर आवाज थोडी जास्त माझी मोठी आहे ना, म्हणून मला बोलावं लागत आहे. तर इट्स ओके. पण गाईज, आमचा कॅमेरा तरी असा असला, व्हिडिओ तरी असा असला, तर एडिटर मीच आहे. पण तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि अशी रेसिपी करून बघा, छान लागते. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, मग आम्ही डिजिटल कॅमेरा घेऊन येऊ. ऑफिशियल एकच माईक आहे आमच्याजवळ, त्यात पण इश्यू पडला आहे ना आता. अशा प्रकारे आपण कणिक मळून घेतली आहे. तर आपण आता याला अशी छानपैकी लोही एक बनवून घेतलेली आहे बघा. तशाच मी 2-4 लोह्या बनवून घेते. हे असे मी 4 लोहे बनवून घेतलेले आहे मित्रांनो. आता आपण अशाच पद्धतीने याच्यामध्ये सारण भरून घेऊया, स्टफिंग करून. थोडंसं जास्त करते मी स्टफिंग. याच्यामध्ये आपण भरून घेऊया, आपल्याला जेवढं हवं तेवढं. आणि स्टफिंग खूप छान लागतं. हे झालं आपला एक गोळेशी. 4ही भरून घेऊयात. अशी चाकोली करायची आहे हिला आणि मस्त अशी टाकायची आहे तळायला. ही पाहू शकता तुम्ही, ही हॉटेल पद्धतीची कचोरी आहे मित्रांनो. हिला आपण टाकूया मिडियम गॅसवर. आणि ह्या जे 2 कचोऱ्या आहे आपण हा लाटून करूया. तर आपल्याला ज्याही प्रकारची कचोरी खायची असेल त्या प्रकारची आपण बनवावी. पण मला लाटून आवडतात की त्या पतल्या आणि खूप छान शेगावसारखी कचोरी म्हणून लागतात, तर मी तशाच बनवते. त्याला आपण साईडला ठेवूया मित्रांनो. आणि आता आपण लाटून घेऊया छानपैकी. अशा काहीच लावायची गरज नाही पडत, छानपैकी लाटल्या जातात.
प्रकारे आपण ह्या कचोरी लाटून घेतल्या आहे. ही अशी भरताना थोडीशी व्यवस्थित करायची ना तरी अशी फुटती बघा. इथं माझी थोडीशी फुटलेली आहे, काही हरकत नाही. तर अशी मित्रांनो अशी छानपैकी हिला मिडियम गॅसवरच करायची आहे, नंतर पटकनी लाल होऊन जाती. हे आपल्या छानपैकी अशा कच्च्या क्रंची होणार आहेत. तर आपण ह्या साईडला तेल टाकून देऊया, तोपर्यंत ती होती. अशा प्रकारे मित्रांनो ही आपली कचोरी झालेली आहे छानपैकी. आणि हिला आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. तर आपण पाहू शकता मित्रांनो किती छानपैकी ही कडक कडक आणि छान खुसखुशीत अशी ही कचोरी तयार झालेली आहे, जी मी लाटून बनवलेली आहे. आणि सेम ही शेगाव कचोरी सारखी लागते. तर का आता आपण हिला छानपैकी थोडीशी खाऊन बघते. तर मी एक सांगू देऊ, माझी शेगावची आहे बाई. आणि हे खूप छान लागते.